असं प्रेस करून त्याला वाटीसारखा आकार तयार करायचा खोलगट भाग आणि तो दुसऱ्या डाव्या बाजूच्या खांद्यावर असा टेकवायचा आहे आणि चेहऱ्याच्या बाजूला पण माती जी आहे ती एकजीव करून घ्यायची. काय राहिलंय सांगा बरं. सोंड. आता सोंडेचा आकार तयार करताना काय करायचंय, माती रोल तयार करायचा जसं आपण पायासाठी हातासाठी रोल तयार केला होता तसाच. आणि पुढे काय करायचं, असा निमुळता भाग करायचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचा, गणपती बाप्पाची सोंडेचा जो काही वळवलेली आहे ती फक्त सर्वांनी डाव्या बाजूनेच वळलेली दाखवायची. हो हो डाव्याच बाजूने. हां, सर्वांनी लक्षात ठेवायचं डाव्या बाजूला. आणि पहा आता चेहऱ्याच्या बरोबर मी काय केलं, इथे हा भाग सोंडेचा भाग वरचा भाग ठेवल्यानंतर तो चेहऱ्यावरती अशी माती एकजीव करून घेतली. आणि ह्या डाव्या बाजूला पाहता इकडे फक्त ती माती वळवायची ज्या बाजूने मोदक ठेवलेला असतो डाव्या बाजूच्या हातामध्ये, आणि किंचित अशी खालच्या बाजूने त्याला वळवायची. सोंडेच्या इथे असं वरती करून आहे ना माती जोडून घ्यायची सर्वांनी. म्हणजे काय होणार आहे, सोंड त्यानंतर कान हात हे सगळे पार्ट जे आहेत ते आपण अगोदर व्यवस्थित जोडून घेतल्यानंतरच मग बारकावे त्यातले जे काही तुम्हाला दाखवायचे ते आपण दाखवायचे. नंतर पाणी लावायचं नाही तोपर्यंत कुणीच, पाणी पण वापरायचं. पुढे पुढे ज्यांना ऊन लागतं ना पुढे पुढे सरकारने साहित्य राहू द्या. जे आहे ते दाखवतो. एक मोठा गोल केलाय, त्याला थोडासा प्लेन केलाय, नंतर परत एक छोटासा गोल करायचा आहे, तो याच्यावरती ठेवायचा. फक्त ते जोडायचे, नुसते ठेवले तर ते चिटकणार नाही, ते नंतर निघून जाते. आणि तिसरा एक छोटा गोल करून असा ठेवलेला आहे याच्यावर. पोटाचा गोल जो आहे तो अजून मोठा वाढवून घेऊ आपण इथे. आता इथपर्यंत हे आपलं काय झालेलं आहे, बेसिक गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ना ती तयार झाली. आता याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल्स दाखवायचे, फिनिशिंग करायची आहे. अजून काय उंदीर दाखवायचे.
पोलीस मामा आले आज कोणाचं पत्ता नाही. पाणी टाकलं तर पुन्हा ते मूर्तीची जी माती जी आहे ना ती जास्त ओली होईल आणि आकार खराब होण्याची शक्यता असते. मग काय करायचंय, बोटांनी फक्त पाणी आपण त्याच्यावर शिंपडायचंय आणि बोटांनीच फक्त काय करायचं असं प्रेस करून फक्त असा बोट फिरवायचं, त्याच्यावर खूप ताप द्यायचं नाहीये. दिसतंय सर्वांना फिनिशिंग म्हणजे काय करायचंय, बोटांनी फक्त त्याच्यावरती असं जे काही पार्ट आपण जोडलेत ना त्या बोटांनी त्याला दाबून असं फिरवायचं. म्हणजे ती माती काय आहे ना खड्डे किंवा जे काही प्लेन होणार आहे सगळी माती